बचत गटातील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात दिव्य ज्योत संस्थेच्या अध्यक्षा सुनीता संतोष कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 7 जूनला न्यायालयात हजर केलं असता 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लासलगाव आणि परिसरातील महिलांनी यांच्या शिवणकाम, ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनांतून शिलाई मशीन, पिठाची गिरणी, वॉशिंग मशीन मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यासाठी विविध बचत गटांकडून रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोपही असून या प्रकरणी दिव्य ज्योत संस्थेचे सचिव, संचालक आणि एजंट यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4), 3(5) त्याचबरोबर ठेवीदारांचे हितसंरक्षण कायदा कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित संजय बोराळे आणि जयश्री बोराळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच न्यायालयानं फेटाळला असून संस्थेच्या अध्यक्षा सुनीता कांबळे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी निफाडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपींना हजर केलं. प्राथमिक तपासानुसार सुमारे 2,000 महिलांची एकूण 2,39,51,900 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं असून सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रामनाथ शिंदे यांनी युक्तिवाद करताना आरोपी या संस्थेच्या अध्यक्षा असल्यानं आर्थिक व्यवहाराची त्यांना माहिती असण्याची शक्यता असून इतर फरार आरोपींचा शोध घेणं, त्याचबरोबर व्यवहारांची सखोल चौकशी करणं आवश्यक असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.